नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जीकेचे 20 प्रश्न पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिला प्रश्न आहे आजचा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत ए जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी मौलाना अबुल कलाम आझाद, डी सरदार पटेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी मौलाना अबुल कलाम आझाद. तर इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक मौलाना अबुल कलाम आझाद यांचे आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करते? तर ऑप्शन आहेत ए लोकसभेचे निर्वाचित सदस्य, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी सरन्यायाधीश. तर लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे लोकसभा अध्यक्षाची निवड करतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 3 आहे, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन आहेत ए सियाल, बी सायमा, सी शिलावरण, डी निफे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी निफे. निफे हा पृथ्वीचा केंद्रभाग म्हणून ओळखला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे, तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला आहे. तर ऑप्शन आहेत तुमचे ए यवतमाळ, बी ठाणे, सी नाशिक, डी धुळे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी ठाणे. ठाणेमध्ये तानसा वन्यप्राणी अभयारण्य आहे, लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए जनावर, बी कोळसा, सी अन्नधान्य, डी खनिज तेल. तर काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी खनिज तेल. खनिज तेलाशी संबंधित आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. तर अन्नधान्याशी कोणती क्रांती संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? ऑप्शन आहेत ए दिल्ली, बी चेन्नई, सी पंजाब, डी तमिळनाडू. तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए दिल्ली. दिल्लीमध्ये अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? ऑप्शन आहेत ए विदा सावरकर, बी श्यामजी कृष्ण वर्मा, सी बीना दास, डी लाला हरदयाल. तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी श्यामजी कृष्ण वर्मा. श्यामजी कृष्ण वर्मा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8 आहे, नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कुणी केली? ऑप्शन आहेत ए सुखदेव, बी सुभाषचंद्र बोस, सी स्वामी विवेकानंद, डी भगतसिंग. जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी भगतसिंग. भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना केली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 9 आहे, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत ए एडवर्ड जेन्नर, बी राईट बंधू, सी थॉमस एडिसन, डी मार्कोनी. तर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी थॉमस एडिसन. थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन आहेत ए यकृत, बी लाळ ग्रंथी, सी स्वादुपिंड, डी पित्ताशय. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून ओळखली जाते. तर तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? ऑप्शन आहेत ए पोलिओ, बी कोविड, सी क्षयरोग, डी स्वाईन फ्लू. तर याने विषाणूजन्य आजार नाही विचारलेला आहे. प्रश्न नीट वाचत जा.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, क्षयरोग. क्षयरोग हा विषाणूजन्य आजार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12 आहे. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए क्रिकेट, बी फुटबॉल, सी हॉकी, डी बॅडमिंटन. तर संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी फुटबॉल. फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 13 आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन आहेत ए इंस्टाग्राम, बी ऑर्कुट, सी फेसबुक, डी ट्विटर. तर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी ट्विटर. ट्विटर त्याचं जुनं नाव आहे. तर तुम्ही एक्स ही सोशल मीडिया कोणाची आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतरचा प्रश्न विचारतो. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतातील GST टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला आहे? तर GST टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला आहे? तर ऑप्शन आहेत 2015, बी 2016, सी 2017, डी 2018. तर GST टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी 2017. 2017 मध्ये GST टॅक्स लागू करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 15 आहे. मालदीव या देशाची राजधानी कोणती? ऑप्शन आहेत ए माले, बी तैपई, सी मनिता, डी जेरुसलम. तर मालदीव या देशाची राजधानी काय आहे? तर ती राजधानी आहे माले. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पण. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16 आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन आहेत ए अमर्त्य सेन, बी रघुराम राजन, सी चंद्रगुप्त मौर्य, डी चाणक्य. तर अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी चाणक्य. चाणक्य यांनी अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 17 आहे. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए पेट्रोलियम, बी मत्स्य, सी दुग्ध, डी अन्नधान्य. तर हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी अन्नधान्य. अन्नधान्याशी संबंधित आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की मत्स्याशी कोणती क्रांती संबंधित आहे? तर या 17व्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 18 आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे? ऑप्शन आहेत ए चेन्नई, बी मुंबई, सी दिल्ली, डी अहमदाबाद. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मुंबई. मुंबईमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? तर या प्रश्नाचं ऑप्शन आहेत सर न्यायाधीश, बी महान्यायवादी, सी उपराष्ट्रपती, डी पंतप्रधान. जर राष्ट्रपतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उपराष्ट्रपतीकडे देतात. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? ऑप्शन आहेत ए सरन्यायाधीश, बी राष्ट्रपती, सी उपराष्ट्रपती, डी पंतप्रधान. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमचे 20 पैकी किती प्रश्न बरोबर आले ते पण सांगायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.